मला असं दिसत आहे की इफिस्करास पत्र 6व्या अध्यायामध्ये आपण खूप जास्त वेळ राहणार आहोत असं दिसत आहे मला. कारण जसा अभ्यास होत आहे पुढं, तर इफिस्करास पत्राच्या आपण सध्या फक्त 6वा अध्याय 10व्या वचनामध्ये आहोत. आणि मला ठाऊक आहे की येणाऱ्या दिवसामध्ये आपण 6वा अध्याय जो संपूर्णपणे आहे, आपण जर जे प्रगटीकरण शिकत आहोत बुधवारी ते एकत्रित जर केलं तर 6वा अध्याय फार इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामुळं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि वारंवार जे दोन्ही प्रगटीकरणाचा जो अभ्यास आहे आणि अध्याय 6 जो आहे हा एकत्रित खूप सुंदर रीतीनं जात आहे. देवबापाला आपण त्याबद्दल धन्यवाद देऊया. पण त्याचबरोबर आपण थोडस आपला जो मागचा जो काही संदर्भ आहे तो संदर्भ जराचा पाहू. आपण इफिस्करास पत्र पॉल जी गोष्ट सांगत आहे इफिसच्या लोकांना अध्याय 1 आणि अध्याय 1 मध्ये तो सांगतो की किती मोठं गुज होतं हे देवबापानं प्रेषितांना प्रगट केलं. आणि ते गुज असं होतं की विदेशांचं तारण व्हावं. विदेशी कोण तर तुम्ही आणि मी. आपण बाहेरचे प्लॅन मध्ये नव्हतो, बाहेरचे लोक होतो. पण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये इस्रायल लोकांना असं वाटत होतं की प्रभू येशू ख्रिस्त हा फक्त यहुद्यांसाठी आलेला मसाया आहे. आणि यहुद्यातून ख्रिस्ती झालेले जे लोक आहेत त्यांना फार कठीण चाललेलं होतं की विदेशी लोकांना त्यांचं तारण कसं झालेलं आहे, त्यांना ही पवित्र आत्मा कसा मिळालेला आहे. आणि त्यामुळं ते त्या द्विधा मनस्थितीत होते. पण पॉल फार खंबीर रीतीनं गलतीकराच्या लोकांना, त्यानंतर इफिस्कराच्या लोकांना सांगतो की तुमची निवड ही पृथ्वीच्या स्थापने अगोदरची आहे. आईच्या गर्भामध्ये ज्यावेळेस तुम्ही जडणघडण करण्यात येत होती त्याच्या अगोदर तुमची निवड झालेली आहे, असं पॉल अध्याय 1 मध्ये सांगतो. आणि त्यांना सांगतो की हे जे सर्व आहे हे काही साधारण गोष्ट नाहीये, ही अनन्य साधारण गोष्ट आहे आणि हे देवाचं गुज आहे, हे तो त्यांना कळवतो. आणि मग पुढे आपण पाहतो की दुसरा अध्याय पुन्हा एकदा त्यांना कन्फर्म करतो इफिसच्या लोकांना. आणि त्यांना सांगतो की आपण सर्व देवाच्या क्रोधाखाली, क्रोधाची प्रजा असे होतो आणि आपण मरणार ही आपली अवस्था होती. पण येशू ख्रिस्तामध्ये आपलं तारण झालेलं आहे, कृपेने तुमचं तारण झालेलं आहे असं तो म्हणतो. आणि आपण पुढे पाहिल्यानंतर हेही आपल्याला दिसतं की पॉल म्हणतो की तुमच्या आणि माझ्या कृतीनं नाही, मी विश्वास ठेवला, मी येशूकडे आले, मी येशूकडे आलो म्हणून तुमचं तारण झालं नाही, तर येशू ख्रिस्तानं कृपेद्वारे तुम्हाला निवडलं, येशू कृपेद्वारे कृपेद्वारे तुमचं तारण केलं, असं एकदम खंबीरपणे तो सांगतो. आणि त्यानंतर तो पुढे असं म्हणतो की जर तुम्हाला असं वाटतं की आम्ही जी काही कृती करतो त्या कृतीने आम्ही देवाला संतुष्ट करू शकतो, तर पॉल म्हणतो नाही, ती कृती ही प्रभूने योजलेली आहे असं त्यांना तो सांगतो. म्हणजे कुठल्याही प्रकारे तारण मनुष्याकडून नाही, तर तारण फक्त प्रभू येशू ख्रिस्ताकडूनच, यावर तो मंडळीला आणतो. आणि हे अद्भुत सुवार्थ आहे. आणि या सुवार्थेवर आपण विश्वास ठेवतो की मनुष्याच्या कृतीने नाही, मनुष्याच्या विचारांनी नाही, मनुष्यानं कोणतं केलेलं कार्य म्हणून नाही, मनुष्यानं दिलेलं दान म्हणून नाही, किंवा मनुष्य असं म्हणतो की आजपासून हे देवा मी माझं जीवन तुला समर्पित करतो आणि तेव्हापासून मी ख्रिस्ती आहे. बिलकुल असं नाही. हे कसं आहे, येशू ख्रिस्त कृपेद्वारे निवडतो आणि पश्चाताप रूपी अंतकरण त्याला देतो. म्हणजे हे कुठंही मनुष्यानं स्वतःकडे घेण्याचं नाही की मी हे केलं म्हणून माझा उद्धार झाला, नाही, म्हणून माझं तारण झालं, नाही, येशू ख्रिस्तानं कृपा केली म्हणून तुझं तारण झालं. जर येशू ख्रिस्तानं कृपा केली नसती तर तुझं तारण झालं नसतं. आणि हे पॉल जो आहे तो इफिसच्या लोकांना एकदम ठासून सांग. पुढे जाऊन आपण बघतो की ज्यांचं ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांनी कशा रीतीनं आपलं जीवितक्रम जगावा, त्यांनी कशा रीतीनं जगणं आवश्यक आहे, त्यांच्यामध्ये कोणती फळं दिसणं गरजेचं आहे, याचं शिक्षण तो त्यांना देतो. आणि इफिसच्या लोकांना आपण पाहिलेलं आहे की तुम्ही कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे. आपण अध्याय 3 पासून पुढे बघतो की तुमचं जुनं जीवन कसं होतं, नवीन जीवनामध्ये तुम्ही कशा रीतीने वागणूक करायला पाहिजे, या प्रकारे त्यांना तो शिकवतो. सांगतो की जे कोणी तुम्ही तारलेले आहात तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे का तपासून बघा. आणि ज्यांच्यामध्ये देवाचा आत्मा आहे त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची फळं दिसायला पाहिजेत हेही तो सांगतो. कोणत्या प्रकारचं जीवन तुमच्यामध्ये दिसायला पाहिजे याची अपेक्षा तो सांगतो. आणि मग आपण पुढे आल्यावर डायरेक्टली अध्याय 6 आणि वचन 9 पर्यंत आपण पाहतो की जे जे लोक तारलेले आहेत, ज्या ज्या लोकांमध्ये देवाचा आत्मा आहे ते लोक प्रभूनं वेगळे केलेले आहेत. आणि त्या लोकांमध्ये ही फळं, अशा प्रकारचं जीवन असलं पाहिजे, हे अध्याय 4 पासून अध्याय 9 वचन, अध्याय 6 वचन 9 पर्यंत तो सांगतो की अशा प्रकारची फळं, अशा प्रकारचं जीवन तुम्ही जगलं पाहिजे.
आणि मग अध्याय 6 वचन 10 पासून फार सिस्टमॅटिकली तो सध्या सांगत आहे की ओके ठीक आहे, आता तारलेले आहात, पवित्र आत्मा तुम्हामध्ये आहे, तर आता समजून घ्या की आपलं युद्ध कुणाबरोबर आहे. जे तुम्ही निवडलेले, जे तुम्ही वेगळे केलेले, जे तुम्ही मंडळी आणि हे जे तुम्ही पवित्र आत्मा प्राप्त झालेले, जे आता पुढे निघालेला आहात, अहो लक्षात घ्या युद्ध कुणाबरोबर आहे. त्यानं पुढे जात असताना मला तुम्हाला पुन्हा एकदा एक आठवण करून द्यायची. ती आठवण काय बघा. आठवण ही आहे की तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये वेगळे केलेले. तुमचा आणि माझा जो राजा, तुमचा आणि माझा जो प्रभू, तो मरणावर विजय मिळवलेला ख्रिस्त, त्या मरणावर विजय मिळवलेला ख्रिस्त, त्याचे लोक तुम्ही आणि मी जगत आहोत. जो अधिकार आणि सत्ता त्यानं निवडलेली आहे आणि तो त्याच्यावर राज्य करणार आहे, त्या ख्रिस्ताची मंडळी, त्या ख्रिस्ताचे लोक म्हणून आपण जीवन जगत आहोत. आणि जेव्हा त्याचे लोक म्हणून आपण ह्या जगात जीवन जगत आहोत, तो म्हणत आहे की मी जिंकलेला आहे. आणि हा जिंकलेला ख्रिस्त, मरणावर विजय मिळवलेला ख्रिस्त, त्याचे आपण लोक आहोत. आता लक्षात घ्या, शत्रू कोण आहे. शत्रू तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे. त्या शत्रूला आपण हलक्यात घेऊ नाही शकत. आपण आपल्या प्रगटीकरणाच्या क्लासमध्ये पण पाहिलेलं होतं की याला तुम्ही आणि मी हलकं नाही घेऊ शकत. हा जो सैतान आहे याला आपण हलक्यात घेऊ शकत नाही. या ठिकाणी पॉल ही त्याच्याविषयी बोलत आहे आणि तो पॉल इतकं छान डिस्क्राईब करतो त्याला, आणि त्याच्याविषयी तो काय म्हणतो जरासं आपण बघूया. तो असं म्हणतो, आता इतकेच सांगणे आहे की, मागच्या रविवारचा संदेश आठवा, आणि त्या मागच्या रविवारच्या संदेशाचा आपलं एक हा फोकस्ड होता, आपला हा केंद्रबिंदू होता. काय केंद्रबिंदू होता की प्रभूमध्ये व त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. प्रभूमध्ये व त्याच्या पराक्रमाच्या सामर्थ्यामध्ये, शक्तीमध्ये सबळ व्हा. आणि मग आपण मागच्या रविवारी पाहिलेलं होतं की सामर्थ्यामध्ये प्रबळ होणं म्हणजे नक्की काय असतं. आपण पाहिलं की आज जे वचन आहे की प्रभूचं सामर्थ्य जर मजमध्ये आहे तर मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. आणि ह्या वचनाचा उपयोग, या वचनाचा वापर ज्या रीतीने आज जगात करण्यात येत आहे त्याचा, आणि आज पॉल जी गोष्ट म्हणत आहे त्याचा किती मोठा त्याची विसंगती आहे. कारण आपण पाहिलं की सामर्थ्यामध्ये सबळ होणं याचा अर्थ काय की उपासमार असो, दुःख असो, कष्ट असो, त्रास असो, त्याच्यामध्ये प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला सबळता देतं. त्याची कृपा आपल्याला पुरते, आणि जेव्हा त्याची कृपा आपल्यावर होते आपण ते सर्व काही सहन करण्यास आणि त्याला तोंड देण्यास सक्षम असतो. सामर्थ्यानं भरणं म्हणजे या जगाचा प्रवाह जो आहे त्या प्रवाहामध्ये कणखर रीतीने उभं राहणं. जो प्रवाह अंधकाराचा आहे, जो प्रवाह फार जोरात नाशाकडे चाललाय, सामर्थ्यानं भरणं म्हणजे या प्रवाहाच्या विरोधात उभं राहणं. आणि पॉल ती गोष्ट सांगतो की तुम्हाला पराक्रमाच्या शक्तीमध्ये उभं राहणं, सबळ होणं गरजेचं आहे. हे फार आवश्यक आहे. कारण हे जग तुमचं आणि माझं नाहीये. हे जग तुमचं आणि माझं नाहीये. या जगातल्या शक्ती तुमच्या आणि माझ्या नाहीये. हे जग ज्या प्रवाहात चाललेलं आहे, डॅम शुअर आहे की ख्रिस्ती लोक या जगात राहू शकणार नाहीत. त्यांना ह्या जगात राहणं कठीण आहे, कारण ह्या जगाचा प्रवाह नाशाकडे चाललेला आहे. हे जग काय आहे, आकर्षित करत आहे. हे जग काय करत आहे, बोलावत आहे. हे जग ऑफर्स देत आहे. हे ऑफर्स कसले आहेत, नाशाकडे घेऊन जाणार आहेत. आणि त्याच्यामध्ये पॉल सांगत आहे की सगळ्यात पहिला शेवटी तुम्हाला एवढंच सांगतो, एवढंच तुम्हाला बोलत आहे काय, तर प्रभूमध्ये, त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये, त्याच्या सामर्थ्यामध्ये सबळ व्हा. म्हणजे आता मी खूप सांगितलेलं आहे, आता फक्त एंडला ही गोष्ट सांगत आहे, लक्ष देऊन ऐका. पॉल बोलतो त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. फार आवश्यक आहे तुम्हाला, कारण जी गोष्ट आता तो बोलणार आहे ती गोष्ट आवश्यक आहे. कारण या जगामध्ये सैतान, त्याचे दूत कार्यरत आहेत. आपण त्याला हलक्यात घेऊ शकत नाही. हे अंधकाराने भरलेलं जग आहे. ह्या जगामध्ये सैतान आणि त्याचे दूत कार्य करत आहेत. अगेन्स्ट होम, कुणाच्या विरोधात, अगेन्स्ट गॉड्स पीपल.
देवाच्या लोकांच्या विरोधात अग्रेसर आहेत, कार्य करत आहेत. या जगातली प्रत्येक शक्ती, या जगातलं सो कॉल्ड सामर्थ्य कुणाच्या अगेन्स्ट काम करत आहे? गॉड्स पीपल, देवाचे लोक. देवाच्या लोकांच्या विरोधात हे कार्य करत आहेत. इंग्लिश मध्ये याला स्कॅम्स लिहिलेलं आहे. इंग्लिश मध्ये याला स्कॅम्स लिहिलेलं आहे. बरोबर आहे? स्कॅम्स. जेव्हा आपण ह्या ग्रीक भाषांतरामध्ये जातो आणि ग्रीक भाषांतरामध्ये आपण गेल्यावर ह्या स्कॅम्स विषयी बघतो ना, हा शब्द स्कॅम्स जो आहे, ग्रीक भाषांतरामध्ये असं येतं की धूर्त, शब्द हुशारी. सैतान आणि त्याचं सामर्थ्य जे आहे या जगामध्ये तुम्हाला आणि मला पकडण्यासाठी शब्दांची हुशारी, शब्दांची फेरफार करण्याचा प्रयत्न करतो तुमच्या आणि माझ्या विरोधात. स्कॅम्स, धूर्त पद्धती, धूर्तपणा. याविषयी कुणा संदर्भात? ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसंदर्भात. शब्दांमध्ये यांना कसं पकडता येईल, कसं यांना घेता येईल. कारण सैतानाच्या कुयुक्ती पुढे असं म्हटलेलं आहे. कुयुक्ती मराठीमध्ये स्कॅम्स, प्लॅन्स. एव्हरी टाइम तो काय करत आहे? ख्रिस्ती विश्वासणारे जर कोण आहेत त्यांच्या विरोधात कुयुक्त्या वापरत आहे. कारण मी पुन्हा सांगतो, पॉल म्हणतो हे जग तुमचं नाही. ह्या जगाचे मतप्रवाह तुमचे नाहीत. तो प्लॅन्स करत आहे की कशा रीतीनं यांना मी फसवावं, यांना मी पाडावं, यांना विश्वासामध्ये अस्थिर करावं. हे त्याचे प्लॅन्स प्रारंभापासून आहेत. आणि आपला ज्येष्ठ बंधू प्रभू येशू ख्रिस्त जो म्हणाला की मी जातो, मी तुम्हाला एकटं सोडणार नाही, मी गेलो तर पवित्र आत्मा तुम्हाकडे पाठवून देईन, तो तुम्हाला सत्याची आठवण करून देईल, तो तुम्हाला सत्यात चालवेल, माझं वचनच सत्य आहे, मी तुम्हाला एकटं सोडणार नाही, मी तुम्हाला मंडळी देईन. ही सगळी अभिवचनं प्रभू येशू ख्रिस्ताने यासाठी केली कारण या जगामध्ये जो आहे, जो धूर्त सैतान आहे, त्या धूर्त सैतानाला त्या प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर ऑलरेडी जिंकलेलं आहे. आणि जे त्याचे लोक आहेत ते विजयी लोक आहेत. आणि जे त्याचे विजयी लोक आहेत त्या विजयी लोकांच्या मागे हा धूर्त सैतान लागलेला आहे की त्यांना त्यानं पाडावं. आणि प्रभू येशू ख्रिस्त वारंवार सांगत आहे की कोण तुम्हाला स्थिर करेल तर ते फक्त माझं वचन आहे, माझं वचनच सत्य आहे, ते तुम्हाला सत्यात घेऊन जाईल. दॅट विल सेव्ह यू. विश्वासणाऱ्यानं जर कुठं पाहिलं पाहिजे, जर कुठं बघितलं पाहिजे तर ते फक्त देवाचं वचन आहे. कारण तो काय करत आहे? हा धूर्त सैतान त्याच्या कुयुक्त्या वापरत आहे. आणि ह्या कुयुक्त्या ज्या आहेत त्या साधारण कुयुक्त्या नाहीयेत. आणि म्हणून तो असं म्हणतो की हे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनो, तुम्ही देवाची शस्त्र सामुग्री धारण करा. त्याच्या योजना ज्या आहेत, त्याच्या कुयुक्त्या ज्या आहेत, त्या कुयुक्त्यामध्ये प्रत्येक प्रकारचं पाप, मोह, वासना ज्या या जगात आहेत त्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना आकर्षित करतात. प्रत्येक प्रकारचा मोह, प्रत्येक प्रकारची वासना जी त्यांना विश्वासापासून दूर घेऊन जाऊ इच्छिते, सैतान त्या विथ ऑफर्स घेऊन येतो. ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला विश्वासापासून दूर कसं नेता येईल हा त्याचा पुरेपूर प्रयत्न असतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून घ्या, ज्या गोष्टीकडे मी तुम्हाला घेऊन जात आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की लोकांना असं वाटतं की पर्सिक्युशन जे आहे, जो छळ आहे, त्या छळाद्वारे सैतान तुम्हाला आणि मला त्रास देणार आहे. हो, आपण म्हणतो छळ कोणता? अरे आम्हाला ख्रिस्ताच्या नावामध्ये लोक येऊन मग मारतील, छळतील, आम्हाला अरे रावेपणा करतील, आम्हाला शिव्या शाप देतील, खूप साऱ्या गोष्टी. दिस इज वन टाइप ऑफ पर्सिक्युशन. हे एका प्रकारचं पर्सिक्युशन आहे. तुम्हाला माहिती आहे डेंजरस पर्सिक्युशन काय? सगळ्यात भयानक पर्सिक्युशन
की ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला ख्रिस्ताच्या विश्वासापासून जो मूळ आहे त्याच्यापासून दूर घेऊन जाणं. आणि हे कोणी बाहेरून येऊन नाही करणार आहे, हे आतून होणाऱ्या गोष्टी आहेत, मंडळीतून. आणि सैतान याचा पुरेपूर वापर करणार आहे. तो ह्या वचनाला घेऊन त्याची तरोडमरोड करून तुमच्या समोर सादर करणार आहे, यासाठी की जो मूळ विश्वास आहे त्या मूळ विश्वासापासून तुम्ही आणि मी हलावं. तो या वचनांचा वापर करणार आहे. आणि या वचनांचा वापर करून तुम्हाला आणि मला ख्रिस्ताच्या वचनापासून, ख्रिस्ताच्या या अद्भुत सुवार्तेपासून दूर लोटणार आहे. आणि हे तो करणार आहे का, करत आहे का? प्रारंभापासून करत आहे. वचनांना घेऊन, वचनांना तोडमोड करून तो पुढे आणणार आहे. खूप साऱ्या अनैतिक प्रथा तो या वचनातून पुढे आणून लोकांच्या समोर देणार आहे. खोटं धर्मशास्त्र, खोटी शिकवण तो या वचनातून पुढे आणणार आहे. वाचण्यात येईल आणि सांगण्यात येईल की हो, हे असंच सांगण्यात आलेलं आहे, असंच बोलण्यात आलेलं आहे. अहो, हे वचनच काही फायनल अथॉरिटी नाहीये, असंही शिकवण्यात येईल. हा अंतिम अधिकार देवाचा नाहीये. अहो, ह्याच्या पलीकडे अजून आहेत गोष्टी, अजून काही भावना आहेत, त्याच्याविषयी विचार करा. आणि खऱ्या शिक्षणापासून आपल्याला दूर खेचून नेण्यात येईल, सुवार्तेपासून बाजूला काढण्यात येईल. मागील दिवसांमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी एक क्लिप पाहिलेली होती, ज्याच्यामध्ये एक स्त्री होती आणि ती स्त्री म्हणत होती की मी एका स्त्रीला ज्यावेळेस चुंबन घेतलं त्यावेळेस देवाचा आत्मा माझ्यामध्ये आला. आणि ज्यावेळेस ते ऐकलं, मी पाहते, मी म्हटलं बापरे, काय दिवस आलेले आहेत. ती म्हटली त्यावेळेस पवित्र आत्मा माझ्यामध्ये आला आणि पवित्र आत्म्याचा अनुभव आला. बाजूला तिच्या एक व्यक्ती बसलेला, तो ख्रिस्ती होता, विश्वासणारा होता, आणि तो तिला म्हणाला की असं पवित्र शास्त्रात लिहिलं नाहीये, देवाचं वचन ह्याला पाप म्हणतं. ती त्याला पट करून म्हणाली की माझ्या भावनेला तू देवाच्या वचनाच्या वर ठेवू नकोस, खाली ठेवू नकोस. माझी भावना देवाच्या वचनावर आहे, कारण माझा आणि देवाचे संबंध आहेत. त्याच्यामध्ये वचन कुठं घुसवतोस? मला समजत आहे काय होत आहे? देवाच्या वचनाला पूर्णपणे बाजूला सारण्यात येत आहे आणि भावनेंना बाहेर आणण्यात येत आहे. आपल्या भावना ज्या आहेत त्या देवाच्या वचनाच्या वर आहेत. आणि याला नाव कशाचं देण्यात येते माहिती आहे? आमचा आणि देवाचा संबंध. आमचा आणि देवाचा संबंध देवाच्या वचनाच्या वर कधीच नाही. देवाचं वचन हे फायनल आहे. जर तुमचा आणि माझा देवाशी असणारा नातेसंबंध वचनाला जर कॉन्ट्रडिक्टरी आहे, वचनासंगती जर विरोधाभास आहे, तर तो कधीच चांगला संबंध नाहीये. आणि सैतान बिलकुल हे करत आहे. सैतान विपरीत रीतीनं देवाच्या वचनाचा वापर करत आहे आणि हळुवारपणे मंडळीत घुसत आहे. आणि मंडळीत घुसून ख्रिस्ताच्या वचनापासून, वधस्तंभावर खेळल्या ख्रिस्तापासून हळुवारपणे लोकांना तो बाजूला करत आहे, सत्यापासून बाजूला करत आहे आणि भावनेंवर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करत आहे. खोटं शिक्षण पुढे आणत आहे. अहो, वचन असंच तर बोलते ना, हा ठीक आहे ठीक आहे, येशू तारणार आहे, येशू वधस्तंभावर खेळलेला आहे वगैरे, याच्या पलीकडे पण येशू आहे ना हो. आणि जे आशीर्वाद वधस्तंभापासून तारणाऱ्या लोकांना मिळतात, वधस्तंभामध्ये असणारं सामर्थ्य जे तारणाऱ्या लोकांना मिळतं, त्याच्यापासून तो वेगळं घेऊन जात आहे. हा धूर्त सैतान आहे. मी पहिल्यापासून ही गोष्ट तुम्हाला सांगत आहे की सैतानाला हलक्यात घेऊ नका. तो 4 आणि 8 नाहीये. म्हणजे काही झालं, हो सैतान आमच्या जीवनामध्ये केलं, हो सैतान आमच्या जीवनामध्ये करतो, हो सैतानाचं कार्य आमच्या, हा सैतान तो नाहीये. सैतान कधीही असं 4 आणि 8 खेळत नाही. तो वन्स फॉर ऑल त्यानं मनुष्यामध्ये आदामाने हवेपासून पापाचा शिरकाव केला आणि मरण टाकलं. तो एवढे मोठे गेम्स करतो. हे जे गोष्टी आहेत ना, हे त्याचे दूत करतात. त्यामुळे सैतानाविषयी ज्यावेळेस आपण बोलत आहे, समजून घ्या तो कोण आहे, त्याच्याविषयी पवित्र शास्त्र काय म्हणतं. पवित्र शास्त्र त्याच्याविषयी असं म्हणतं, कोण आहे तो? सैतान
पाखर घालणारा अभिषिक्त करूब, एझेकिएल 28:14. त्याला अभिषिक्त करूब म्हटलंय. अभिषिक्त होता तो, सर्वसाधारण नाही बर का, अभिषिक्त करूब. लूक 11:15, भूतांचा अधिपती. काय म्हटलं त्याला? तो कोण आहे? भूतांचा अधिपती. सर्वसाधारण नाहीये बर का. हा भूतांचा अधिपती, या युगाचा दैवत, या युगाचा देव, अंतरिक्षातील राज्याचा अधिपती. इफिस 2:2. अहो सर्वसाधारण नाहीये, अंतरिक्षातील राज्यांचा अधिपती. पुढे असं म्हटलंय पवित्र शास्त्रामध्ये, तो देवाच्या कार्याला विरोध करत असतो. तुम्हाला समजत आहे तो काय करत आहे? तो देवाच्या कार्याला विरोध करणार आहे. तुम्हाला एवढा हलका वाटला तो? नाही. देवाच्या कार्याला विरोध करणारा, देवाच्या वचनाचा विपर्यास करणारा, मत्ते 4:6. देवाच्या सेवकाला अडथळा आणणारा, पहिले तैसली 2:18. सुवार्तेमध्ये अडथळा करणारा, 2 कोरिंथ 4:4, 4 वचन. नीतिमानाला पाशात पाडणारा, नीतिमानाला पाशात पाडणारा. अहो हे संपूर्ण जग त्या दृष्टाला वश झालेलं आहे. तुम्हाला माहित आहे, अख्खं जग त्याला वश आहे. कोण नाही माहित आहे? फक्त ख्रिस्ती विश्वासणारे, जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात. म्हणून तो असं म्हणतो की मी तुम्हाला माझ्या शरीरानं रक्तानं विकत घेतलंय, खंडणी देऊन विकत घेतलंय. ओनली यू आर सेव्ड, याला आपण म्हणतो ना सेव्ड. तुम्ही वाचवले आहात. या जगापासून तुम्हाला वाचवण्यात आलेलं आहे. या जगाच्या प्रवाहापासून तुम्हाला वाचवण्यात आलेलं आहे. जागे व्हा, तुम्हाला वाचवण्यात आलेलं आहे. तुम्ही वाचवलेले आहात. कशापासून? या जगापासून, त्या दृष्टापासून, त्या सैतानापासून तुम्हाला वाचवण्यात आलेलं आहे. यू आर सेव्ड. म्हणून आम्ही म्हणतो की हो यू आर सेव्ड, हो वी आर सेव्ड. इंग्लिश मध्ये म्हणतात बा, आर यू सेव्ड? हो वी आर सेव्ड. वी आर सेव्ड फ्रॉम हुम? कुणापासून वाचवले आहात? अहो त्या दृष्टापासून. जर दृष्टापासून वाचवलेले आहात तर तो दृष्ट गप बसला नाहीये. तो बघत आहे, ओके मी ह्याला कधी पकडू, ह्याला मी कधी परत आणू, ह्याला कसं पाशात पाडू. आणि मग त्यासाठी तो काय कहतो? त्यासाठी तो स्कॅम सांगतो, कुयुक्त्या. कुयुक्त्या काय आहेत? अहो मूळतः तुम्ही आणि मी भ्रष्ट आदामापासून, आपण त्या पापाकडे धाव घेणार आहे, त्या पापाकडे जाणार आहे. ही कम्स विथ ऑफर्स घेऊन येतो. तुम्ही कधी जर समजा असं मॉल मध्ये गेला, फिरा लागलाय, डी मार्ट मध्ये कोण कोण जाते? डी मार्ट मध्ये सगळे जातात. ओके, जर समजा तुम्ही डी मार्ट मध्ये गेला, ओके डी मार्ट मध्ये फिरा लागलाय, आणि डी मार्ट मध्ये फिरत असताना तुम्हाला एकच गोष्ट घ्यायची आहे. चॅलेंज आहे माझं, तुम्ही एक गोष्ट नाही घेऊन येणार. तुम्ही आज जावा म्हणा की आज मला फक्त एक गोष्ट घेऊन यायची डी मार्ट मधून. निश्चय करून जावा की मला आज एकच गोष्ट डी मार्ट मधून घ्यायची आहे. देन गो इनसाइड. नुसतं डोळे बंद करायचे, मला माझी पट्टी बांध आणि मला फक्त त्या वस्तूकडे घेऊन जा. मग तुम्ही त्या वस्तूकडे जाल. बघा काय म्हणतात, डोळे बांधलेले आहेत तुमचे, आणि तुम्ही तुमच्या बायकोला किंवा नवऱ्याला सांगितले माझे डोळे बांध, मला बरोबर जे पाहिजे, कदाचित मला फक्त साबण हवाय, आणि मला त्या साबणापर्यंत घेऊन जा, मला कुठंच बघायचं नाही. आणि मग साबणाची इथं गेल्यावर माझे डोळे उघड. तुम्ही जाल, पट्टी बांधलेली आहे काळी, आणि तिथं जाल आणि त्याला आता पट्टी खोलला तुमच्या नवऱ्यानं. पट्टी खोलल्या खोलल्या तुम्ही त्या साबणाकडे बघितलं. तुम्ही म्हणले ओके मला साबण घ्यायचं. तुम्ही साबण घ्यायला गेला, तुमच्या डोळ्याचं जे बुबुळ आहे ना ते थोडंसं मोठं आहे. मग तुम्ही तो फक्त एकच साबण बघितला, पण त्याच्यावरती अजून एक साबण होता, बाजूला पण एक होता. अहो नाही होणार तुम्हाला. कारण का? इट कम्स विथ ऑफर्स. आणि त्या एवढ्या लुभावणाऱ्या ऑफर्स आहेत की तुम्ही तिकडे आकर्षित होता. एवढंच काय की तुम्ही जर समजा ते बिलिंग करायला तिथे गेला, बिलिंग करत असताना हो किटकॅट, डेअरी मिल्क, ओके टेम्पटेशन्स. मग बिलिंग करताना हो एक्स्ट्रा टाक, काय होतं त्याला एक छोटस ऑफर्स.
₹3 ऑफ आहे त्याच्यावर. अरे चांगलं आहे, दुकानामध्ये नाही मिळत तेवढं, घ्या. काय ऑफर्स, हा काय करत आहे, स्कॅम्स. काय हवंय तुला क्लेबा, तुला काय पाहिजे सांग, आय विल प्रोव्हाइड. एक पाहिजे नाही, मी तुला 10 देतो ऑप्शन्स, तुला मी 10 ऑप्शन देतो आणि तो ऑफर करतो. मुळात भ्रष्ट आपण तिकडे आकर्षित होणारे या सैतानाच्या ऑफर्सला बळी पडतो. कोण तुम्हाला वाचवू शकेल यातून? फक्त ख्रिस्त येशू. कारण तो म्हणाला की मी जिंकलेला आहे, मी पुढे गेलेलो आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही वाचवले गेलेले आहात, त्याच्यामध्ये तुम्ही तारले गेलेले आहात आणि म्हणून तुम्ही वाचलेले आहात. बी अवेअर, या त्याच्या स्कॅम्स पासून तुम्हाला वाचणं फार गरजेचं आहे. कारण सैतानाच्या कुयुक्तीपुढे तुम्हाला टिकाव धराव्यास तुम्ही समर्थ असावे, म्हणून देवाची शस्त्र सामुग्री तुम्ही धारण करा. आता ही जी गोष्ट आहे ना शस्त्र सामुग्रीची, पॉल जे डिस्क्रिप्शन पुढे देत आहे, जे रोमी सैनिक आहेत त्या रोमी सैनिकांचं हे असणारा हा पेहराव आहे आणि त्या पेहरावा संदर्भात तो बोलत आहे की असा जो काही पेहरावा आहे, पुढे जर आपण वाचलं की त्या पेहरावामध्ये काय काय असतं एका रोमी सैनिकाच्या पेहरावामध्ये, आणि ते तो मांडत आहे. पण त्याच्या पुढे जाण्या अगोदर मला जस्ट एका गोष्टीला तुम्हाला टच करायचं, कारण तो महत्वाचा आहे. ज्या वेळेस आपण ह्या पेहरावाकडे बघतो ना, तर प्रियांनो काही गोष्टी तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे. ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून ज्या वेळेस आपण ह्या पेहराव्याकडे बघत आहे, या पेहराव्याकडे बघत असताना मागणी करण्यात आली आहे की तुम्ही ही शस्त्र सामुग्री धारण करा. हो, ही शस्त्र सामुग्री कधी आहे माहितीये का? ओके, फक्त लढाईला जाताना नाही, ही झोपताना आपण घालायची. हे एवढं डेंजरस युद्ध आहे की झोपताना पण घालायची, उठताना पण घालायची, चालताना पण घालायची, बोलताना पण घालायची. हो, हा पेहराव एवढा इम्पॉर्टंट आहे. पेहराव्यावरून मला तुम्हाला ना एका गोष्टीकडे घेऊन जायचंय, जो ख्रिस्ती मंडळीमध्ये तुमचा आणि माझा पेहराव असला पाहिजे. ओके, पेहराव माहिती आहे ना तुम्हाला? पेहराव म्हणजे काय? आपण जे घालतो, कपडे घालतो, आपला पोशाख असतो. ओके, तुम्हाला काय वाटतं की आपला पोशाख कसा असावा? पवित्र शास्त्र त्याविषयी काय म्हणते, त्या पोशाखाकडे मी तुम्हाला घेऊन जातो आज. आणि मग त्या पोशाखाकडे जाऊन देवबापाची अपेक्षा ख्रिस्ती विश्वासणाऱ्या संदर्भात काय ती आपण जराशी बघू. त्यानं मी पुन्हा सांगत आहे की हा सैतान फार धूर्त आहे आणि या सैतानानं हे जग आणि ह्या जगातील लोक, ह्या जगातील प्रत्येक गोष्टीचा तो होल्ड करत आहे आणि त्यामधून ख्रिस्तानं, जो विजयी ख्रिस्त आहे, जो पुनरुत्थित ख्रिस्त आहे, तो जिंकलेला आहे आणि जिंकून त्यानं मंडळीला सांगितलंय तुम्ही माझे आहात, मी तुम्हाला तारलेलं आहे. जे मजवर विश्वास ठेवत आहेत ते सार्वकालिक जीवनासाठी प्राप्त आहेत, त्यांना प्राप्त होणार आहे आणि त्यामुळे ते माझे आहेत, त्यांना मी वाचवलेला आहे. हा ख्रिस्त आहे आणि हा ख्रिस्त पुढे निघालेला आहे आणि तो ख्रिस्त सांगत आहे की पहा हे जग कसं चाललेलं आहे. या जगामध्ये मग ख्रिस्ती विश्वासणारे लोक आहेत, त्यांनी कसं राहायला पाहिजे, त्यांनी कसं वागायला पाहिजे, आणि यासाठी खूप सुंदर शिकवण पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला आढळते. तर त्यामुळं आपण जसं समजा ख्रिस्ती मनुष्याचा जो पेहराव आहे, ओके, जो चिलखत आहे, त्या चिलखताकडे जाण्या अगोदर नॉर्मली आज या जगात जगत असताना जगासारखाच आपला पेहराव असला पाहिजे का, त्याकडे पाहणं गरजेचं आहे की जग कसं राहत आहे. तर आपण थोडीशी वचनं काही वाचूया आणि वचनातून जरासं समजून घेऊया की नेमकी अपेक्षा काय. पहिले तिमोथी याचा 2रा अध्याय वचन 9 आणि 10. पहिले तिमोथी याचा 2रा अध्याय वचन 9 आणि 10. कोणीतरी कृपा करून वाचा मोठ्याने. हा, ओके. इथं असं लिहिलेलं आहे, पॉल सांगत आहे की माझी इच्छा अशी आहे की स्त्रियांनी स्वतः साजेल अशा वेशाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे. तो म्हणतो भिडस्तपणानं आणि मर्यादेनं त्यांनी शोभावं. मॉडेस्टी अँड सिम्प्लिसिटी. ओके, याला काय म्हणतात? मॉडेस्टी आणि सिम्प्लिसिटी. स्त्रियांनी त्यांचा जो पेहराव आहे तो जग जसं घालतं
जगामध्ये जो पेहराव आहे त्या पेहरावानं स्वतःला शोभवू नये. जगाचा जो प्रवाह आहे, जगाचा प्रवाह त्यांच्या शैलीनुसार अश्लीलतेकडे चालू आहे. आणि जी अश्लीलता आहे त्यापासून जपणं फार आवश्यक आहे. अश्लीलता काय आहे? अश्लीलता शरीराचा दिखावेपणा. आणि स्त्रियांनी त्या गोष्टींनी जपणं फार गरजेचं आहे. मॉडेस्टी जी आहे ती मॉडेस्टी अपेक्षित आहे स्त्रीकडून. हो, स्त्रीकडून आहे का? ऍब्सोल्युटली. पुरुषाकडून आहे का? ऍब्सोल्युटली. की मॉडेस्टी असली पाहिजे, सिम्प्लिसिटी असली पाहिजे. भडकाऊपणा, अंग प्रदर्शन याच्यापासून जपणं गरजेचं आहे. ही मागणी पवित्र शास्त्र करत नाही. वॉर्न करतं पवित्र शास्त्र याविषयी. तुम्हाला माहित आहे असा पोशाख कोण करतं? पवित्र शास्त्र त्यांना बोलतं वेश्या. की जे पोशाख करून नीतिसूत्रामध्ये सांगितलेलं आहे की ते आपल्या दरवाजावर बसतात. आणि त्यामुळं स्त्रियांनी पुरुषांनी जपणं गरजेचं आहे की आपण कशा प्रकारचा पोशाख करत आहोत. काय तो पोशाख जे आपला अपोजिट सेक्स आहे त्यांना आकर्षित करण्यासाठी करत आहोत का? उद्देश काय आहे आपला? आपण काय प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करत आहे? आणि म्हणून फार गांभीर्यानं ती गोष्ट संत पॉल तिमोथेला म्हणतो की माझी इच्छा अशी आहे की स्त्रियांनी स्वतः साजेल, मॉडेस्टी असायला पाहिजे, स्वतःला साजेल अशा वेशाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे. अहो तो पोशाख राहू दे हो. सगळ्यात पहिला आपण हा जो पोशाख घालतो त्याविषयी विचार करायला पाहिजे की आम्ही हा पोशाख कसा घालतो. हे माहित आहे का की मला मर्यादा आहे? हे माहित आहे का भिडस्तपणा मला असला पाहिजे? मला आवडतं ज्यावेळेस जुन्या काळामध्ये ज्या वयोवृद्ध स्त्रिया असायच्या आणि वयोवृद्ध स्त्रिया जेव्हा जेव्हा मंडळीमध्ये तरुण स्त्रिया साड्या घालायच्या त्यावेळेस, आणि जर समजा एखाद्या तरुण स्त्रीनं साडी घातली आणि तिचा पदर जो आहे तो थोडासा खाली असेल तर वयोवृद्ध स्त्री तिला जायची आणि म्हणायची, काय ग तुला तुझा पदर नीट घेता येत नाही का? दाब चढवायची एकदम. काय झालंय तुला? एकदम मंडळीतली दुसरी स्त्री बर का. आज जर समजा अशी स्त्री कोण गेली आणि तिने जाऊन म्हणालं की बाय ग काय ग ड्रेस असा घातलायस का, कपडे असे घातले का, तू बरोबर नाही दिसत, तर ती पटकरून म्हणाल ए मला काय बोलतेस? जाऊन आपल्या पोरीला बोल, आपल्या सुनेला बोल, मला बोलण्याचा तुला काय अधिकार नाहीये. काय चालू आहे? जे जगाची गोष्ट आहे ती मंडळांमध्ये एवढी रुजत चाललेली आहे की ते पोशाख जे आहेत ते आता एक प्रकारची लाईफस्टाईल झाली आहे मंडळीमध्ये. अंग प्रदर्शन मंडळांमध्ये एकदम भरघोस रीतीने सुरू आहे आणि कोण बोलायला तयार नाही. स्वतःला साजेल, शोभेल. वचन असं म्हणतं स्त्रियांनी स्वतःला कसं शोभवावं? अहो मर्यादेने शोभवावे. मर्यादा असावी प्रत्येक गोष्टीची. मी वचन वाचतो त्या वचनाकडे आपण जाऊ. मर्यादा असणं म्हणजे काय? करिंथकरास पहिलं पत्र याचा 10वा अध्याय. करिंथकरास पहिलं पत्र याचा 10वा अध्याय आणि वचन 23. वचन 23 कोण वाचेल? 10वा अध्याय वचन 23. मला सर्व गोष्टींची मोकळी काय, तरी सर्व गोष्टी हितकारक असतात. अहो लक्षात घ्या, मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे तरी सर्व गोष्टी हितकारक असतात असे नाही. सर्व गोष्टी कळण्याची मुभा आहे तरी सर्व गोष्टी वृद्धी करतात असं नाही. अहो मोकळी काय मला, मी स्वतंत्र आहे, कोण मला अडवतं करायला असं? माझा पाळक बोलतो ऐकणार नाही, मला करायचंय, मला घालायचंय, असले पोशाख जग घालतं मी पण घालणार.
मला मोकळी काय, पण समजून घ्या त्या मोकळीकीनं वृद्धी होत आहे का, फार गरजेचं आहे. मला पोशाख घालायचा आहे, कसा पोशाख घालायचा, शोभेल असा, मला शोभत आहे का तो, मॉडेस्टी अँड सिम्प्लिसिटी मज मध्ये आहे का. जर नाही तर अडचण आहे. कारण तो असं म्हणतो पुन्हा एकदा, स्त्रीनं पूर्ण अधीनतेने स्थिरतेत शिकावे तर सत्कर्मांनी शोभवावे. तिच्यामध्ये कसं तिनं स्वतःला शोभवावं, सत्कर्मांनी. तिच्यामध्ये काय असावं, सत्कर्म असावेत, आणि त्या सत्कर्मांनी स्वीकारणं हे गरजेचं आहे. देवभक्ती स्वीकारलेल्या स्त्रियास हे शोभतं, हेच शोभतं. पोशाख घालायचा आहे आम्हाला, आम्हाला शस्त्र सामुग्री घालायची आहे. ओ लोकांना फार आवडतं संदेश, हो आम्हाला सैतानासोबत लढायचं आहे, चला शस्त्र सामुग्री घालायची आहे आणि मग आत्म्याची तलवार हातात घ्यायचे, हे युद्ध करायचंय आम्हाला. किचन ह्या पाळक साहेब इथं कुठं अडकलाय, इथं नका बोलू आम्हाला. अहो ती शस्त्र सामुग्री घालण्या अगोदर आपण कशा रीतीनं तयार आहोत हे तरी तपासून घ्यायला पाहिजे. आर यू रेडी फॉर दॅट. मला तुम्हाला सांगायला आवडेल, तुम्हाला आठवतं आपल्या अॅनिव्हर्सरीच्या वेळेस काही मेसेजेस या ठिकाणी होते, जे आपले फॉरेनर फ्रेंड होते त्यांनी पाठवलेले होते. मी तुम्हाला सांगतो की मी पास्टर कोशिनच्या ज्यावेळेस चर्चमध्ये गेलो त्यावेळेस लिटरली मी पाहिलं सिंगापूरमध्ये की सिंगापूरमध्ये म्हणजे 101 तुम्ही जर बाहेर बघितलं ना, नग्न म्हणजे नग्नता तुम्हाला दिसेल. एवढी जास्त फॅशन ज्याला म्हणतात जगाची त्या ठिकाणी तुम्हाला आढळेल. बट वेन वी एंटर द चर्च, हो आय टेल यू, इतकं जबरदस्त स्त्रियांचं वेशभूषा होती, पुरुषांची वेशभूषा होती. तुम्हाला कुठंच आढळणार नाही की सो कॉल जी जगाचं जी फॅशन किंवा काय ती मंडळीत तुम्हाला आढळेल, बिलकुल नाही. फॉरेनर कंट्रीज ज्या आहेत त्या आता मंडळीमध्ये तशा प्रकारची शिकवण देत चाललेत. मला माहित नाही की इंडियन चर्चेस महाराष्ट्रीयन चर्चेसला काय झालंय. जगाची जी शिकवण आहे, जगाचा जो प्रवाह आहे, सैतानाने जे स्कॅम्स केलेले आहेत ते मंडळीमध्ये यायला लागलेत. आणि इट स्टार्ट्स विथ आवर क्लोथिंग, पोशाख. डोळे बंद करून राहावं अशा परिस्थिती आलेली आहे आज मंडळांमध्ये. बी अवेअर, आपण काय घालत आहोत, कसं स्वतःला शोभवत आहोत याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे, फार आवश्यक आहे. साजेल, शोभेल तुम्हाला अशा रीतीनं सत्कर्मांनी शोभवा असं शास्त्र म्हणतं. देवभक्त असलेल्या स्त्रियांना हे शोभतं असं म्हणतात. आपण प्रभूला ज्या वेळेस प्रभूच्या भक्तीसाठी जात आहोत कशा रीतीनं आपण गेलं पाहिजे, कशा रीतीने स्वतःला शोभविलं पाहिजे याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. मला आवडतं, जग तसं करतं, माझी फ्रेंड तसे घालते, माझं अमुक घालतं, माझं तमुक घालतं म्हणून मी तशा प्रकारे घालतो, नाही. काय हे शोभतं का. आजकालची जी तरुण मुलं आहेत, मुलं म्हणत आहे बरं का मी, यंग मॅन म्हणत नाहीये मी, मुलांना पण असं वाटतं की हे सो कॉल्ड फॅशन आहे. मग काही काही मुलं एकदम टाईट बॉडी बिल्डिंग करतात, टाईट कपडे घालून येतात. मला बॉडी दाखवायची आहे, माझी प्रदर्शित करायची आहे. बॉडी का प्रदर्शित करायचे, शरीर आहे माझं, माझ्या शरीराला मला प्रदर्शित करायचं. पॅन्ट अशी घालतात की खाली अंडरवेअर दिसायला लागते त्यांची, चालायला लागतात येऊन. पोशाख घालत आहेत. आम्ही कान बंद करतो, आम्हाला हा संदेश नका देऊ, आम्हाला तो संदेश द्या ज्या ठिकाणी चिलखत घालायचंय, शिरस्त्राण घालायचंय, मुकुट घालायचंय. वी आर नॉट रेडी टू चेंज अवर क्लोथिंग.
सैतानाच्या कुयुक्तीला बळी पडलेले लोक आहेत. ते कुयुक्तीला बळी पडलेले लोक, त्यांना ठाऊक नाही की कशा रीतीने स्वतःला कंडक्ट करावं आपण. देवाच्या क्रोधाशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासाठी नाहीये. आणि मग बोलायला तयार आहेत, आम्ही शरीराने कसेही असू अंतःकरणापासून देवाचे आहोत. आमचं हृदय देवाला ठाऊक आहे, आमची भावना, आमचे संबंध देवाबरोबर आहेत. जर आमचे संबंध देवाबरोबर चांगले आहेत तर देवाचं वचन आम्हाला कळेल. आणि देवाचं वचन सांगतं हाऊ यू शुड कंडक्ट युअर सेल्फ टू ग्लोरीफाय हिम. मंडळांमध्ये येऊन छोटे छोटे कपडे घालून हात वर करून नाचण्यासाठी मंडळी नाहीये. जगात जे चालू आहे ते प्रदर्शित करण्यासाठी मंडळी नाहीये. धैर्यवान, धैर्यशील होऊन देवाच्या गौरवासाठी समर्पित होण्यासाठी मंडळी आहे. पॉलच हे बोलत नाही, इनफॅक्ट पेत्रही बोलतो. आणि पेत्र कसं बोलतो बघा. पहिलं पेत्र 3 अध्याय आणि त्याचं 3 आणि 4 वचन. तो पुन्हा स्त्रियांपासूनच सुरुवात करतो. 3 अध्याय 3 आणि 4 वचन. तुमची शोभा केसाचं गुंफणं, सोन्याचे दागिने घालणं, उंची पोशाख करणं यांनी बाहेरून आणलेली नसावी. कुठं चाललाय? उंची पोशाख करणं, केसाचं गुंफणं, सोन्याचं दागिने घालणे. अरे यानं बाहेरून आणलेली नसावी. तर कशी शोभा असावी? तर सौम्य व शांत आत्मा. काय असावं? आंतरिक. एव्हरीथिंग शुड बी इंटरनल. मी पुन्हा सांगतो बर का, हा विरोधाभास आहे. जे पेत्र बोलत आहे हा विरोधाभास आहे. ज्याच्यामध्ये सौम्य आणि शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे, ज्याच्याकडे ही गोष्ट आहे तो त्या गोष्टींकडे लक्ष नाही लावत स्वतःला बाहेरून कसं सजवावं मी, कसा चुना लावावा मी. अहो नाही, फार गंभीर ही गोष्ट आहे. आणि आज मंडळांमध्ये या गोष्टीकडे पाहणं, याची शिकवण देणं अत्यंत गरजेचं आहे की कशा रीतीने आपण स्वतःला कंडक्ट करत आहोत, भक्तीमध्ये कशा रीतीने आपण येत आहोत, कशा रीतीचे पोशाख आपण घालत आहोत, फार आवश्यक आहे. पेत्र असं म्हणतो, जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे, त्याने म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाने जी अविनाशी शोभा ती असावी. अविनाशी शोभा, अविनाशी म्हणजे जिचा नाश होणार नाही. आहो स्त्रियांनो आणि आहो पुरुषांनो, ज्या वेळेस आपण स्वतःला कंडक्ट करतो त्याच्यामध्ये मॉडेस्टी असावी, त्याच्यामध्ये सिम्प्लिसिटी असावी. आंतरिक जी शोभा आहे ती आंतरिक शोभा असावी, जी अविनाशी आहे, जिचा नाश नाही होणार, जी सदैव टिकेल. ज्या इथं बसलेल्या स्त्रिया आहेत, मला तुम्हाला सांगू दे, तुमचं जे शारीरिक सौंदर्य आहे ते फक्त तुमच्या पतीसाठी आहे. जे काही तुम्हाला दाखवायचं तुमचं शरीर आहे ते तुमच्या पतीसाठी आहे. त्याला पवित्र ठेवा. हे पुरुष हो, जे शरीर तुमचं आहे ते तुमच्या फक्त पत्नीसाठी आहे आणि त्याला यथायोग्य रीतीनं सुशोभित करणं हे तुमचं कर्तव्य आहे तुमच्या पत्नीसाठी. ही स्त्री ती तुझ्या पतीसाठी आहे, ते इतर लोकांसाठी नव्हे. आज जगाची शिकवण आहे, जग म्हणतं स्त्रीला जसे कपडे घालायचे तिला घालू दे, आणि स्त्रीला काय घालायचंय? स्त्रीला तेच घालायचंय जे प्रदर्शित होत आहे. आज स्त्रीला आवडतं इतरांनी बोललेलं की तू सेक्सी दिसतेस, तू हॉट दिसतेस, आणि स्त्रीला आवडतं ते. वाव, किती चांगली गोष्ट आहे, स्त्रीला आनंद आहे त्याच्यामध्ये.
पुरुषाला आवडतं तसं बोललेलं. पण प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो की नाही, जगाचा जो प्रवाह आहे आणि जे तुम्ही आहात त्याच्यामध्ये फरक आहे, आणि हा समजणं गरजेचं आहे. जर असं नाही तर तुमची अवस्था फार कठीण आहे. कलसेकरास पत्र 3 अध्याय वचन 12 आणि 14 पॉल पुन्हा याविषयी सांगत आहे. कलसेकरास पत्र 3 अध्याय वचन 12 आणि 16, 12 ते 14 सॉरी. तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, नम्रता, नम्रभाव, लीनता, सहनशीलता ही अंगी द्या. एकमेकाचे सहन करा आणि कोणाचे कोणाविरुद्ध गहाणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही करा. पूर्णता करणारे बंधन अशी जी ख्रिस्ताची प्रीती, या सर्व अंगी घ्या. कसं शोभवा स्वतःला, या गोष्टी तुम्हामध्ये असणं आवश्यक आहे. यानं तुमची शोभा येईल, नाहीतर परिस्थिती गंभीर आहे. परिस्थिती गंभीर आहे. आणि हीच गोष्ट तुम्हाला आठवते, एकदा ज्यावेळेस आपलं स्त्रियांचं सेमिनार होतं, आणि स्त्रियांचं सेमिनार असताना मी ज्यावेळेस नीतिसूत्रे याचा 31 नीतिसूत्रे घेतलेलं होतं, आणि 31 नीतिसूत्रामध्ये आपण शिकत असताना आपण त्या वचनाकडे जाऊया. नीतिसूत्रे 31 आणि नीतिसूत्रे 31 याचं वचन 14, आणि त्याच्यामध्ये जी लमवेलाची आई आहे ती ज्यावेळेस सांगत आहे, शिकवत आहे, त्यावेळेस 14 वचनामध्ये जी आहे ती अशी म्हणते, 30 वचनामध्ये अशी म्हणते, सौंदर्य भुलवणारा आहे, लावण्य व्यर्थ आहे, परमेश्वराचं भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. आज कदाचित सौंदर्य प्राप्त करण्यासाठी बाहेरून चुना मारणं होतंय, जे उद्या संपून जाणार आहे. लावण्य जे आहे तेही व्यर्थ आहे. Charm is deceptive and beauty is fleeting. But a woman who fears the Lord is to be praised. तिची प्रशंसा होते, जी देवाचं भय बाळगते. जी देवाचं भय बाळगते ती देवाला संतुष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करते. प्रियांनो, पोशाख कसा घालावा, पोशाख कोणता घालावा, ही निवड आहे तुमच्याकडे. मला काय घालायचंय, काय घालायचंय निवड आहे. हो, निवड आहे. पण पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून जी निवड आहे, जे पवित्र शास्त्र तुम्हाला शिकवतं, त्या गोष्टीकडे तुमची धाव असेल, जर आंतरिक सौंदर्याने तुम्ही भरलेले आहात. जर आंतरिक सौंदर्य नाही तर तुम्ही अशा गोष्टीकडे आकर्षित व्हाल जी तुम्हाला ऑफर्स घेऊन येतं, जे स्कीम्स घेऊन येतं. स्कॅम्सनी भरलेला हा सैतान, कुयुक्त्यांनी भरलेला हा सैतान ऑलरेडी ऑफर्स घेऊन येत आहे. रोमकरास पत्र याचा 13वा अध्याय वचन 14. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. काय करा, ख्रिस्त येशूलाच परिधान करा. पर्याय नाहीये दुसरा. जर काही प्रदर्शित व्हावं आपल्या जीवनातून तर तो फक्त प्रभू येशू ख्रिस्त, नो बडी एल्स. तुम्ही आणि मी परिधान करायला चाललेलो आहोत. पुढं पोशाख घालायचा आम्हाला. अहो बाळक साहेब, कुठला पोशाख आम्हाला घालायचाय? आम्हाला सैतानाच्या कुयुक्तीपुढे टिकाव धरण्यास समर्थ असावं, म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामुग्री धारण करायची. अहो, देवाची शस्त्र सामुग्री धारण करणारा आम्हाला संदेश द्या. देवाची शस्त्र सामुग्री धारण करायची आहे. अरे हो, आम्हाला देवाची शस्त्र सामुग्री धारण करायची. शस्त्र सामुग्री धारण करण्या अगोदर समजून घ्या की आता सध्या घातलेलं काय आपण, आपला पोशाख कुठे आहे, आपला कंडक्ट कसा आहे. आर वी रेडी टू पुट ऑन जे सांगण्यात आलेलं आहे ते. सैतान
हा कुणाला गिळावं शोधत फिरत आहे. जर तुम्ही प्रभूचे आहात, निवडलेले आहात, वेगळे केलेले आहात, तुम्ही हा कंडक्ट समजून घ्याल. अश्लीलता बिलकुल प्रभूकडून नाही. अश्लीलपणा प्रभूकडून आहे का? बिलकुल नाही. ज्याला सो कॉल्ड फॅशन आपण म्हणतो, जी फॅशन एक्सपोज करणारी आहे तुमच्या शरीराला, अहो प्रभूकडून बिलकुल नाही. ते तुम्ही समजून घ्या. आपण काय घालत आहोत, आपण काय प्रेझेंट करत आहोत. कारण सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावं हे शोधित फिरत आहे. म्हणून सर्व गोष्टी करण्याची मोकळीक आहे का मला? हो, ऍब्सोल्युटली आहे. तुम्ही काय घालावं काय नाही घालावं मोकळी, हो मला मोकळीक आहे, मी घालू शकतो. पण वचन सांगत आहे तुम्हाला, तरी सर्व गोष्टी हितकारक असतात असं नाही. हे हितकारक आहे का समजून घ्या. मी घालू शकतो का? हो मी घालू शकतो. मी जाऊ शकतो का? हो मी जाऊ शकतो. मी चर्चमध्ये हो मी उभं राहू शकतो. शास्त्र म्हणतं मोकळीक आहे, हितकारक आहे का? जर हितकारक आहे तर पवित्र शास्त्र म्हणतं सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे. वृद्धी करतं का? विचार करा. कारण जर असं नाही, कंडक्ट युअर सेल्फ इन सच अ वे, जी आंतरिक शोभा आहे ती आंतरिक शोभा प्रदर्शित होईल. आणि ती आंतरिक शोभा काय माहितीये का? अ मॉडेस्टी, सिम्प्लिसिटी. ज्यातून काय होतं? देवाचं गौरव होतं. त्यानो जग एका फार मोठ्या प्लॅन मध्ये लोकांना घेऊन चाललेलं आहे. जगाची सर्व प्रकारची फॅशन मंडळीमध्ये येत आहे. जगाची सर्व प्रकारची शिकवण मंडळीमध्ये येत आहे. त्याला दुजोरा काय देण्यात येतोय माहितीये का? तरी आम्ही चर्च मध्येच येतोय ना. आमचा आणि देवाचा आंतरिक संबंध आहे ना. देव आणि आम्ही संबंधित आहोत. आम्हाला माणसाचं काय घेणं देणं आहे? आम्ही अंतःकरणातून देवाला एकदम जोडले गेलेलो आहोत. हे वरवरचं काय करायचंय आम्हाला? अंतःकरण तर देवाकडे आहे ना. आम्ही काही घालू, आम्ही काही करू, आमचा आणि देवाचा संबंध महत्वाचा आहे. पाळक आम्हाला काही शिकवण देव, आमचं अंतःकरण देवासंगती जोडलेलं आहे. अशा प्रकारची शिकवण देण्यात येते. अशा प्रकारे स्वतःला सांत्वन करण्यात येत आहे. त्यानं हे साफ चुकीचं आहे. कारण जर अंतःकरणापासून तुम्ही प्रभूला जोडले गेलेले आहात, तर प्रभूची जी शिकवण आहे तिकडे तुम्ही येणार, प्रभूच्या शिकवणीकडे लक्ष देणार आणि प्रभूच्या शिकवणीच्या कॉन्ट्रडिक्टरी तुम्ही नाही राहणार. त्याच्या विरोधाभासात्मक तुम्ही नाही राहणार. शास्त्र जर तुम्हाला म्हणतं कंडक्ट युअर सेल्फ इन मॉडेस्टी अँड सिम्प्लिसिटी, तुम्ही तशा प्रकारे आपलं जीवन जगाल जर प्रभू संगती तुमचे नातेसंबंध योग्य आहेत. कारण प्रभू वचनाला बिलगून तुम्हाला ठेवेल. तुम्ही त्या येशूच्या वचनाच्या विरोधात नाही वागणार. तुम्ही ख्रिस्ताला साजेल, आवडेल अशा प्रकारे स्वतःला कंडक्ट करा. तोच काय तो तुमचा फोकस असावा. कारण जर हा पोशाख, ज्या पोशाखाकडे आपण आता जाणार आहोत आणि आपण त्या पोशाखाकडे जाऊन आपण म्हणणार आहोत की हो आम्हाला ही संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करायची, समजून घ्या ती शस्त्र सामग्री धारण करण्या अगोदर आम्ही कुठं उभे आहोत. कारण जसं आतापर्यंत आपल्याला शिकवण्यात येतं ना की सामर्थ्यानं भरणं म्हणजे एकदम छूछा करणं, एकदम आम्ही देवाच्या सामर्थ्यानं भरलेलो आहोत. कुणाला टच म्हणतो, कुणाला अमुक म्हणतो, कुणाला आशीर्वाद देतो, कुणाला क्लेम करतो, कारण का आम्ही सामर्थ्यानं भरलेलो आहोत असं म्हणत आहोत. इन अ सेम वे लोक सांगत आहेत की आमचा आंतरिक संबंध देवाबरोबर आहे, बाहेर काय आहे, बाहेरचं काय नाहीये, जाऊ दे आम्हाला जसं राहायचं तसं आम्ही राहू शकतो. अजिबात नाही. सर्व गोष्टींची बुबा आहे, सर्व गोष्टी हितकारक आहेत असं नाही. सर्व गोष्टींची मुभा आहे, सर्व गोष्टी वृद्धी करतात असं नाही. प्रभूनं तुम्हाला आणि मला मोकळं केलेलं आहे. हो आम्ही स्वतंत्र आहोत. आम्हाला कुठं बॉन्डेज मध्ये ढकलता परत?
आम्हाला कुठं तुम्ही त्या पुरत गुलामगिरीत टाका लागलाय? बिलकुल आम्ही टाकत नाहीये. सर्व गोष्टींची मुभा आहे, सर्व गोष्टी फ्रीडम आहे, तुम्हाला स्वातंत्र्यामध्ये आहोत, पण स्वातंत्र्याच्या नियमाकडे लक्ष देऊन आपलं जीवन जगा. आज हा भारत देश स्वतंत्र आहे म्हणून जाऊन या जगामध्ये फिरत असताना मला पाहिजे तसं मी फिरतो असं होऊ शकत नाही. रस्त्यावर मला पाहिजे तसं मी पोलिसाला कानाखाली मारतो कारण मी स्वतंत्र आहे, मला स्वातंत्र्याचा आनंद घ्यायचा आहे, मी कुणालाही मारू शकतो, असं होऊ नाही शकत. जर स्वातंत्र्याचा योग्य आनंद तुम्हाला घ्यायचा आहे तर संविधानात राहिल्याशिवाय तुम्हाला तो घेता नाही येणार. इन अ सेम लाईन ख्रिस्तानं तुम्हाला स्वतंत्र केलेला आहे, तारण दिलेलं आहे. वेन यू आर सेव्ड, जर तुम्ही तारण प्राप्त झालेले लोक आहात, तुम्हाला समजायला पाहिजे की त्यानं जो कंडक्ट दिलेला आहे त्याच्यामध्येच तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल. त्या कंडक्टच्या बाहेर तुम्ही आणि मी सांड आहोत. सांड, आंतरिक पापी. मला जसं बरं वाटतं तसं मी करतो, मला काही चांगलं सांगू नको, कारण पाप मी आहे. स्वैराचार पाप आहे आणि ते तुम्हाला उत्तेजन देतं. बी अवेअर. जर तुम्ही प्रभूचे आहात, निवडलेले आहात, नेमलेले आहात, वेगळे केलेले आहात, लक्षात घ्या तुम्ही पवित्र शास्त्राच्या बाहेर वर्तणूक नाही करणार. यू विल ऑलवेज बी इन द स्क्रिप्चर. आणि त्या पवित्र शास्त्रात तुम्ही पाहाल शास्त्र याविषयी काय म्हणत आहे, शास्त्र याविषयी काय सांगत आहे, आणि त्याकडे जाल, त्याच्यामध्ये राहाल आणि स्वतःला कंडक्ट कराल की नाही. पवित्र शास्त्र मला काय सांगत आहे हे महत्वाचं आहे. मनुष्य काय बोलत आहे त्यापेक्षा देवाचं वचन काय सांगत आहे याला महत्व आहे. माझं मन काय म्हणतं यापेक्षा पवित्र वचन काय म्हणतं हे महत्वाचं आहे. मी माझ्या मनाचंही ऐकणार नाही तर मी फक्त देवाच्या वचनाचं ऐकेन, कारण माझं अंतःकरण पवित्र शास्त्र म्हणतं सर्वात कपटी, असाध्य रोगांनी ग्रस्त. बी अवेअर. माझं अंतःकरण कसं आहे. म्हणून जे तारलेले आहे त्यांच्याविषयी एजेकियलच्या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की तो तुम्हाला नवीन हृदय देईल. कारण का? हृदय आमचं कपटी, असाध्य रोगांनी ग्रस्त. मग जर तुम्ही नवीन हृदय प्राप्त झालेला आहात ख्रिस्तापासून, तुम्ही वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न कराल. पृथ्वीवरील गोष्टींकडे तुमचं चित्त नसणार. पृथ्वीवर काय चालू आहे हे आत्मसात करण्याचा प्रयत्न नाही करणार. तर प्रभूसाठी मला काय प्राप्त करता येईल, काय मिळवता येईल, इकडे तुमचं लक्ष असेल. प्रियानो, हाच फोकस ठेवा. कारण जेव्हा आपण आता पुढे जाणार आहोत आणि पुढे जाऊन आपण पाहणार आहोत की आम्हाला शस्त्र सामग्री धारण करायची, पण ती शस्त्र सामग्री धारण करण्यासाठी आर वी रेडी, आर वी प्रिपेअर्ड, आम्ही तयारी केलेली आहे का हे पाहणं फार गरजेचं आहे. कारण जगाचा प्रवाह खूप साऱ्या ऑफर्स घेऊन तुमच्याकडे येते, खूप साऱ्या ऑफर्स तुम्हाला जपायचे, खूप सारी वेगवेगळ्या प्रकारची शिकवण घेऊन तुमच्याकडे येत आहे, तुम्हाला जपायचं. काय ऐकता त्या माणसाचं, तो तुम्हाला असा बनवून ठेवा लागलाय, नका ऐकू त्याचं. फ्री राहा. बिलकुल तुम्ही आणि मी प्रभू मध्ये फ्री आहोत, बंधनातून मुक्त आहोत. कुठल्या बंधनातून आहोत? त्या सैतानाच्या. ज्या सैतानानं असं जकडलेलं होतं मनुष्य मात्राला, तुमच्या आणि माझ्या प्रभूनं तुम्हाला आणि मला मोकळं केलं. यू आर फ्री, यू आर सेव्ड इन हिम. वाव. तो म्हणतो मी जातो तुमच्यासाठी जागा तयार करतो. प्रभू धन्यवाद, थँक्यू सो मच, कारण देवा तू जगाला जिंकलंस. वाव. प्रभू तू आम्हाला वेगळं केलंस. वाव. आता आमचं लक्ष वरील गोष्टींकडे आहे देवापा, पृथ्वीवरील नाही. पृथ्वीवरील गोष्टींमध्ये संतुष्ट आम्ही मानत नाही, आम्हाला मानायची नाही, आम्हाला वरील गोष्टींमध्ये मानायचे. आमचं लक्ष वरील गोष्टींकडे असू दे. मी पुन्हा सांगतो प्रियांनो, स्वतःला जपा, फोकस ठेवा वरच्या गोष्टींकडे, प्रभूच्या गोष्टींकडे. कधी शक्य होईल माहित आहे?
जेव्हा आंतरिक स्वतःला शोभवित राहाल, बाह्य गोष्टींनी नाही. लवकरच माझी प्रार्थना आहे की येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, या संपूर्ण जगामध्ये असे दिवस येऊत की मंडळी संपूर्ण जगासाठी एक चिन्ह म्हणून उभी राहो. त्यासाठी माहित आहे, पोशाखांसाठी, प्रवाहाविरोधात जाणारे लोक आपण व्हावेत. मॉडेस्टी आणि सिम्प्लिसिटीनं भरलेले लोक आपण असावेत. अरे हे लोक ख्रिस्ती आहेत. तुम्हाला माहित आहे आज ख्रिस्ती म्हणाल्यानंतर काय चिन्ह येतं समोर? तुम्हाला मी मजेशीर गोष्ट सांगतो की जर समजा एखादं ख्रिस्ती लग्न आहे, ओके, ख्रिस्ती लग्न, तुम्हाला माहित आहे ड्रेसिंग काय असतं? इव्हन विदर्भी लोक, हो वी नीड टू वेअर सम वेस्टर्न कपडे, हा वेस्टर्नाइज क्लोथ्स. का? ख्रिस्ती लग्न आहे. विदर्भी लोक का? चिन्ह आहे तसं. लेट्स वेअर सम वेस्टर्नाइज क्लॉथ, असे फाटलेले वगैरे काहीतरी कपडे घालून जावं लग्नाला. का? अरे ख्रिश्चन लग्न आहे. का? चिन्ह झाले हे. बी अवेअर आपण काय प्रेझेंट केलंय. ओ दॅट इज अ क्रिसमस. मग क्रिसमस म्हटलं तर तुम्ही बघा, दुकानांमध्ये तुम्ही गेला, क्रिसमसचा महिना आहे, शॉपिंग साठी ते बाहेर पुतळे लावतात, त्यांना कपडे घालतात. कसले कपडे असतात माहिती? ते फाटलेले, छोटे छोटे, पुरुषांचे पण असे काहीतरी भारी एकदम. का बरं? वी प्रेझेंटेड दॅट. बी अवेअर आपण असे नाहीये. धीर गंभीर होऊन आंतरिक शोभवंत करण्याकडे स्वतःचं लक्ष देणं गरजेचं, कारण तो आपला कॉल आहे, ते आपलं पाचारण आहे आणि त्याच्याकडे तुम्ही आणि मी लक्ष द्यायला पाहिजे. प्रार्थना करूया आपण. प्रभुदेव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो की ही संधी आम्हाला दिलीस. तुझं वचन दे बापा शिकण्यासाठी ही कृपा पुरवलीस. प्रभुदेव बापा, जी शोभा आहे ती बाह्य स्वरूपाची नाही तर आंतरिक असावी अशी देवा तुझी इच्छा आहे. आणि त्याला अनुसरून देवापा आम्ही आमचं जीवन जगावं आणि तुझं गौरव करावं असं व्यक्तिमत्व तू आमचं बनव. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो की प्रभुदेवापा ही संधी तू आम्हाला दिलीस. तुझ्या चरणाजवळ येत तुला समर्पित होत विनंती करतो प्रभू की आम्हाला दे बापा तुझ्या विश्वासात, तुझ्या कृपेत प्रभुदेव बापा तू चालव. जग दे बापा आमच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहत आहे प्रभू. आज एक अशा प्रकारे स्वतःला देवा बापा आम्ही कंडक्ट करावं ज्याद्वारे देवा तुझं गौरव होईल, तुला मान मिळेल, तुला सन्मान मिळेल. प्रभू अशा प्रकारचं आमचं जीवन असावं अशी दया तू आम्हावर कर प्रभू. आम्ही मूळता भ्रष्ट, पण येशू ख्रिस्तामध्ये दे बापा तू आम्हाला तारण दिलंस, आम्ही देवा तुझे आभार मानतो. आम्हाला मोकळीक दिलीस, आम्ही देवा तुझी स्तुती करतो. त्या मोकळीकी संदर्भात देवा आम्हाला माहित असावं की देवा हितकारक आहे का, वृद्धी करत आहे का, स्वतःला जाणावं समजावं अशी दया देवा तू आम्हाला. सर्व गौरव आम्ही तुला देतो कारण ते तुझं आहे. नतमस्तक होतो देवा आम्ही तुझ्या दयेसमोर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून देवा तू ऐक. आमेन.